2-3 दिवसापूर्वी मी ढोकळ्याचा एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला होता. तो व्हायरल झाला. पण प्रॉब्लेम काय झाला, घरात नातवंड आली होती, त्याच्यामुळं मला व्हॉईस ओव्हर काही देताच आला नाही. तर मी फक्त म्युझिक देऊनच तो अपलोड केला. तो रेसिपी इतकी सर्वांना आवडली, म्हटलं आता ही रेसिपी सर्वांबरोबर आपण डिटेलमध्ये शेअर करावी. म्हणून आज मी हा लाँग व्हिडिओ बनवत आहे. एकदम सर्व परफेक्ट मापासहित ही रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. अगदी हा ढोकळा तुम्ही बनवला ना, तर तुमच्या घरच्यांना वाटेल तुम्ही बनवला नाही, हॉटेलमधून आणलाय, एवढं परफेक्ट प्रमाण आहे. तर चला आज आपण बघूया ढोकळ्याची रेसिपी. तर बघा, इथं सुरुवातीला मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. बेसन काही मी जास्त दाबून वाटीत घेतलेलं नाही आहे, असंच वाटीत चमच्याने भरलेलं आहे. आपल्याला बेसन पीठ चाळून वगैरे काही घ्यायची गरज नाही आहे. हे घरच्या डाळीचं बेसन पीठ आहे, ते दळून आणलेलं आहे छोट्या गिरणीवरून. एकदम परफेक्ट पीठ आहे. तुम्ही जर बाजारातून पीठ आणलं ना तरी ते पण चालेल, पण कसं आहे ते पीठ चाळून वगैरे घ्यावं लागतं. पण घरचंच पीठ जरा योग्य असतं. त्याच्यानंतर बघा, त्याच्यात मी 1 चमचा साखर टाकलेली आहे इथं आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आता इथं आपल्याला 1 लिंबू पिळून घ्यायचं आहे याच्यावर. लिंबू पिळल्यामुळे एक छान टँगीनेसपणा येतो. तर बघा, इथं मी आता 2 वेळा करून 1 लिंबू पिळून घेते. त्याच्यानंतर आपल्याला इथं अगदी थोडासा हिंग टाकायचा आहे, मोठ्या हरभरा एवढा. हिंगाचा जास्त वापर नाही करायचा. आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला 1 छोटी पळी भरून तेल घालायचं आहे. आणि आता आपल्याला हे सगळं थोडं पाणी घालून व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. कुठेही गाठ पडून द्यायची नाही, त्याच्यामुळं आपल्याला पाणी थोडं घालायचं आहे. पाणी जर आपण एकदमच ओतलं ना तर सगळ्या गुठळ्या होत्यात आणि त्या गुठळ्या लवकर मोडल्या जात नाहीत. मग आपल्याला ढोकळा व्यवस्थित बनवता येत नाही आणि बनलाही जात नाही. तर बघा, इथं मी थोडं पाण्याचा वापर करत आहे आणि मी इथं 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. 1 वाटी पाणी घेतलं आहे. तर ही आता सगळं व्यवस्थित फेटूस्तोपर्यंत बघा किती पाणी लागते तुम्हाला मी परफेक्ट सांगते. तर इथं मी आता थोडं पाणी घालून सगळं व्यवस्थित फेटून घेत आहे. एकदम पाणी ओतायचं नाही. बघा, पिठात कुठंसुद्धा एकही गुठळी झालेली नाही आहे. आता असंच थोडं पाणी करून आपल्याला बरोबर पिठाचं प्रमाण एकदम व्यवस्थित करायचं आहे. जास्त घट्ट नाही करायचं, जास्त पातळ नाही. बघा, अशी स्लरी व्हायला पाहिजे, ह्या प्रमाणात आपल्याला पीठ पातळ करायचं आहे. तर इथं आपल्याला मी वाटी दाबून न घेता पीठ घेतलं होतं, तर पाऊण वाटी पाणी लागलेलं आहे. तुम्ही जर पिठाची वाटी दाबून भरली ना तर तुम्ही 1 वाटी पाणी घ्या. आता आपण काय करायचं आहे, ते पीठ आपण 15 मिनटं साईडला ठेवून दिलेलं आहे. आता इथं पाणी गरम करायला ठेवायचं. पाणी गरम होऊन द्यायचं, गॅस मंद करून ठेवायचा. पाणी गरम करून होऊन द्यायचं. त्याच्यात 1 वाटी टाकायची, म्हणजे आपल्याला त्याच्यावर भांडं व्यवस्थित ठेवता येईल. तर पाणी गरम होतंय तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया. पीठ तर आपलं साईडला ठेवलेलंच आहे. इथं आपण फोडणीची तयारी करूया. इथं मी 3 छोट्या हिरव्या मिरच्या घेतल्या, त्या एकदम बारीक चिरल्यात. एकदम बारीक चिरल्या का नाही की मस्तपैकी सगळा तिखटपणा आपला त्याच्यात उतरतो. तर बघा, त्यासाठी इथं मी फोडणीसाठी कढीपत्ता थोडा घेत आहे. कढीपत्ता आपल्याला काय करायचं आहे, असं एकदम बारीक करून घ्यायचं आहे. तर बघा, इथं मी अर्धा कप पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यात मी आता 1 चमचा साखर टाकणार आहे. तर 1 चमचा साखर टाकून हे पाणी सगळं छान साखर वितळेपर्यंत आपण हलवून घ्यायचं. साखर बिलकुल राहिला नाही पाहिजे, त्याच्यात सगळी विरघळायला पाहिजे. असं छान हलवून घ्यायचं. आणि मग बघा, त्याच्यानंतर आता इथं पाणी तर गरम होत आलेलं आहे. आता आपण हे पीठ आहे ना छान फेटून घेऊया. तर पीठ एकदम व्यवस्थित फेटायचं, त्याच्यामुळं आहे ना आपला ढोकळा एकदम स्पंजी बनतो. तर बघा, इथं एकसारखं हलवत राहायचं आणि जरा थोडं जास्त स्पीडने हलवत राहायचं आपल्याला पीठ, म्हणजे छान एकदम परफेक्ट ढोकळा होतो. सगळं व्यवस्थित फेटून घ्यायचं. तोपर्यंत इथं कढईत पाणी पण गरम झालेलं आहे. असं व्यवस्थित छान फेटलं ना ढोकळा पण एकदम छान स्पंजी, अगदी हॉटेलसारखा ढोकळा बनतो. तुम्हालाच विश्वास पटणार नाही. तर बघा, आता पाणी एकदम कडक झालेलं आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, आपलं पीठ तर छान फेटून झालेलं आहे. तर मी हे कुकरचं भांडं घेतलं आहे. बघा, ह्या बाहेरच्या साईडने ना त्याला अशा कोण आहेत आणि आतल्या साईडने खच आहे.
तर काय करायचं, आतल्या साईडने खच आहे, मग आता ढोकळा काही त्याचा व्यवस्थित पडणार नाही आपल्याला काढायच्या टायमाला. त्याच्यामुळे मी हे दुसरं भांडं घेतलेलं आहे बघा. आता हे दुसरं भांडं एकदम परफेक्ट आहे. ह्याला आपण आता तेल लावून घेऊया. इथं मी अर्धी पळी तेल टाकलंय. तेल सगळं पसरून मध्ये तळाला लावायचं आणि कडच्या साईडला पण व्यवस्थित लावून घ्यायचं. असं तेल लावलं का नाही की ढोकळा एकदम छान व्यवस्थित निघतो, अजिबात चिटकत नाही. आता ते भांडं मी ठेवून दिलंय. आता बघा इथं मी एक इनोची पुडी टाकत आहे. फक्त एकच पुडीचा आपल्याला वापर करायचा आहे, बाकी काही घालायचं नाही. आणि इनो टाकल्यानंतर एकदम छान व्यवस्थित पटकन फेटून घ्यायचं आहे आपल्याला, कारण सगळीकडं इनो व्यवस्थित छान मिसळला पाहिजे. आणि ते इनो काम करतोय तोपर्यंतच आपल्याला हे इथं स्टीम करायला ठेवायचं आहे. तर बघा आता हे सगळं मी ह्या भांड्यात ओतते. सगळं पीठ असं ओतून घ्यायचं आपल्याला हे, आणि सगळं छान मस्तपैकी ओतून घेतलं की आपण झाकून ठेवायचं आहे. आपल्याला आता 20 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे बघा. गॅसची आच आपण मिडियमच ठेवलेली होती. तर बघा आता आपला ढोकळा तर एकदम व्यवस्थित परफेक्ट झालेला आहे, एकदम छान फुगलेला आहे. तर बघा तुम्ही नेहमी म्हणता ना ढोकळा झालेला कसं ओळखायचं, आपल्याला चाकूची पट्टी अशी घालायची चाकू आणि बघायचं, चाकूला बिलकुलसुद्धा ढोकळा चिकटलेला नाही, एकदम परफेक्ट ढोकळा झालेला आहे. तर आता आपण काय करूया, ढोकळा जरा थंड व्हायला ठेवून देऊया. आणि ढोकळा करताना काही जणींचा काय प्रॉब्लेम होतो माहिती आहे का, त्या म्हणतात आमचा ढोकळा अजिबात व्यवस्थित होत नाही, फुगत नाही. पण काय करायचं, आपण ज्या वेळेस पाणी सगळं गरम करून घेतो ना, आधी पाणी गरम करून घ्यायचं, पीठ छान फेटून घ्यायचं आणि लगेचच आपण ते इनो टाकलं की लगेचच पीठ आपण त्या भांड्यात ओतून स्टीम करायला ठेवायचं, म्हणजे इनो लगेचच काम करतो. तुम्ही उशीरपर्यंत इनो टाकून ठेवता, नंतर पाणी गरम करता, त्याच्यामुळे तुमचा ढोकळा काही व्यवस्थित होत नाही. तर इथं ढोकळा बघा एकदम छान मस्त अगदी परफेक्ट आणि एकदम स्पंजी झालेला आहे, अगदी हॉटेलसारखा. बघा किती छान कट करताना आता तुम्हाला जाणवतच असेल बघा किती स्पंजी झालेला आहे ढोकळा, आणि एकदम परफेक्ट का सगळं प्रमाण अगदी व्यवस्थित झालेलं आहे. आता आपण ह्याचे छान असे चौकोनी काप करून घेऊयात. व्यवस्थित छान असे ह्याचे काप करून घ्यायचे. बघा ढोकळा एकदम छान झालेला आहे, तुम्ही अगदी जरूर बनवून बघा. अगदी हॉटेलसारखा ढोकळा आहे, तुमच्या घरच्यांना विश्वाससुद्धा पटणार नाही की घरी बनवलं आहे तुम्ही म्हणून. तर असे सगळे मी आता याचे काप करून घेते. व्यवस्थित छान असे काप करून घ्यायचे. नंतर आपल्याला याची फोडणी बनवायची आहे. तर तुम्ही ढोकळामध्ये आधी कधीही मुलांसाठी बनवा बघा, ह्या प्रकारे अगदी डोळे झाकून बनवला तर एकदम परफेक्ट होणार आहे बघा. बघा किती छान जाळी पडलेले आहे आणि एकदम स्पंजी झालेला आहे, एकदम मऊसूद अगदी सॉफ्ट झालेलं आहे. तर बघा एकदम छान ढोकळा झालेला आहे. आता आपण याची फोडणीची तयारी करून घेऊया. असा ढोकळा तुम्ही अवश्य बनवा बघा, सगळ्यांना घरात आवडेल तुमच्या आणि तुम्हाला पण खूप आवडेल. तर चला आता आपण फोडणीची तयारी करूया. त्याच्या आधी काय करूया, आपण हे ढोकळा आहे ना सगळा असा तिरका तिरका करून ठेवूया, म्हणजे आपण फोडणी ती केलेली त्याच्यावर ओतली का नाही की सगळी व्यवस्थित फोडणी त्याच्यावर पसरली जाते. तर बघा फोडणीसाठी इथं गॅसवर मी भांडं ठेवलं आहे, त्याच्यात मी छोटी 1.5 पळी तेल घातलेलं आहे. तर आता तेल छान गरम झालं का नाही की बघा इथं मी कढीपत्त्याचे सुद्धा असे काप केलेला आहे, कढीपत्ता चिरून घेतलेला आहे. आता तेल गरम झालं, त्याच्यात मी पहिल्यांदा मोहरी टाकली, नंतर त्यात मिरचीचे तुकडे टाकले बघा, आणि जिरे नंतर टाकले. जिरे पटकन जळतात म्हणून नंतर टाकायचे, आणि कढीपत्ता पण त्याच्यानंतर टाकलेला आहे. आता फोडणी एकदम छान मस्त झालेली. आता काय करायचं आहे आपल्याला, फोडणी झाली की गॅस बंद करायचा आणि जे साखरेचं पाणी होतं ना ते पाणी सगळं याच्यात ओतून द्यायचं आहे. सगळं साखरेचं पाणी ओतलं की ही फोडणी आता आपल्याला या ढोकळ्यावर सगळी मस्तपैकी छान अशी पसरून घ्यायची आहे, म्हणजे ढोकळ्या खाताना आहे ना खूप छान चव लागेल बघा. साखरेचं पाणी तिखट गोड आंबट खारट अशी छान चव लागते. आंबटपणा तर आपण लिंबू पिळलेलंच आहे आधी ढोकळा करताना, त्याच्यामुळे आंबटपणा पण त्याच्यात आहे. तर बघा अशा प्रकारे ढोकळा बनवला आहे आपण, आणि सगळी फोडणी आता ह्याच्यावर छान पसरून घेतलेली आहे. आणि तुम्हीही जरूर अशी रेसिपी करून बघा, तुम्हाला खूप आवडेल बघा. आणि एकदम अगदी परफेक्ट प्रमाणात सर्व मोजमाप व्यवस्थित मी तुम्हाला सांगितलेलं आहे, त्याच्यामुळं बिघडायची काही शक्यता नाही बघा. तर माझी ही रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि लाईक पण करा.